सर्वांनी एकत्रित येऊन गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांनी देवत येथे उपसरपंच पदाच्या निवडणुकीवेळी केले। यावेळी त्यांनी नवनिर्वाचित उपसरपंच साधना वाघमारे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले, तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। देवत ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक बुधवारी पार पडली। या निवडणुकीत भाजपच्या साधना कैलास वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली। याबद्दल त्यांचे भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या। यावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, सरपंच विनोद वाघमारे, सदस्य दिनेश वाघमारे, संदीप वाघमारे, प्रभाकर सोनावणे, विजय वाघमारे, मानसी वाघमारे, करुणा वाघमारे, आकांक्षा रसाळ, निलेश वाघमारे, वामन वाघमारे, अनंता पाटील, गुरुनाथ वाघमारे, बाळाराम वाघमारे, बाबूराव वाघमारे, संतोष वाघमारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते। आज देवत ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंचाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीदरम्यान सर्व सदस्यांना आणि सरपंच उपसरपंचांना मनापासून धन्यवाद दे की तुम्ही बोलल्याप्रमाणे ज्याची वेळ संपली का राजीनामा देता आणि दुसऱ्याला संधी देता, असं जे जे काही ठरलेलं आहे आपलं ते त्या वेळेला आपला राजीनामा दिला पाहिजे असं मला वाटतं। आपण सर्वांनी एकत्र येऊन आपण या ग्रामपंचायतीचा विकास कसा होईल, आपल्या गावाचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातनं आपण सर्वांनी प्रयत्न करा आणि सर्व सदस्यांना आणि आता नवनिर्वाचित उपसरपंच यांना सुद्धा मनापासून शुभेच्छा देईन, धन्यवाद देईन की तुम्ही या ग्रामपंचायत कारभार सरपंचाच्या बरोबर राहून आपण सर्वांनी एकत्र करून आपण सर्व एक आहोत समजायला पाहिजे। सरपंचामधून आता विनोद आहे, सरपंच आहे, तुम्ही उपसरपंच सदस्य आहे, प्रत्येकाला ही संधी नेहमी येत असते, म्हणून आपली वेळ झाली का आपण तिथून निघायची सवय ठेवली पाहिजे। तसं तुम्ही न काही करता केलं त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा उपसरपंच नवनिर्वाचित आहेत त्यांना सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्वांना मनापासून धन्यवाद।